हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज आपण पार्ट ऑफ स्पीचमधील एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट ऑफ स्पीच शिकणार आहोत. त्याचं नाव आहे नाऊन. तर सर्वांना माहीतच आहे, पार्ट ऑफ स्पीचमध्ये टोटल 8 प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच आहेत. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, तर शब्दांच्या जाती. तर ह्या एकूण किती आहेत? 8. त्या कोणत्या आहेत त्या पहिले आपण ब्लॅकबोर्डवर बघू. त्यानंतर त्यातील आज आपण एक पार्ट ऑफ स्पीच शिकणार आहोत, तो म्हणजे नाऊन. तर सर्वप्रथम आपण 8 पार्ट ऑफ स्पीच जे आहेत ते बघूया. पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणतो. पार्ट ऑफ स्पीचवर प्रत्येक एक्झाममध्ये 1 किंवा 2 प्रश्न हमखास विचारलेले असतात आणि त्यामध्ये मुलं चुकी काय करतात, कन्फ्युजन होतं मुलांचं की नेमकं हा कोणता पार्ट ऑफ स्पीच आहे. पार्ट ऑफ स्पीच नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन हे 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. ते बघा. पहिला आहे नाऊन. दुसरा पार्ट ऑफ स्पीच आहे प्रोनाऊन. तिसरा आणि खूप महत्त्वाचा पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडजेक्टिव्ह. चौथा आहे वर्ब. 5वा पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडवर्ब. 6वा आहे प्रिपोजिशन. 7वा आहे इंटरजेक्शन. आणि पार्ट ऑफ स्पीच मधील सर्वात शेवटचा जो 8 नंबरचा पार्ट ऑफ स्पीच आहे तो आहे कंजंक्शन. तर आपल्या समोर दिसत आहेत हे 8 पार्ट ऑफ स्पीच. यांना ग्रामरमध्ये खूप महत्त्व आहे. याच्यावर खूप टाईपचे प्रश्न विचारले जातात, जे मुलं मिस करतात आणि मार्क्स कमी होतात. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे, तुमचा एकही मार्क पार्ट ऑफ स्पीचमध्ये कुठेच जाणार नाही. इतक्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला आज मी पार्ट ऑफ स्पीचमधील म्हणजे शब्दांच्या जातीमधील पहिला पार्ट ऑफ स्पीच जो आहे नाऊन, तो शिकणार आहोत. त्याआधी तुम्ही यावर नजर मारून घ्या. 8 पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. पहिला आहे नाऊन म्हणजे नाम, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन अँड कंजंक्शन. खूप सोपं आहे. यांच्या स्पेलिंगसुद्धा बघून घ्या. तुम्हाला एक्झाममध्ये स्पेलिंगसुद्धा विचारले जाते. जंबल लेटर दिलेले असतात. प्रोनाऊनची स्पेलिंग उलटी पालटी दिलेली असतात अल्फाबेट, ते जोडून आपल्याला प्रोनाऊनची स्पेलिंग, इंटरजेक्शनची स्पेलिंग तयार करावी लागते. त्यासाठी त्यांच्या स्पेलिंगसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. तुम्हाला तर माहीत आहे एक्झाममध्ये एक मार्क किती महत्त्वाचा असतो. तर चला लगेचच सुरू करूया आज आपला पहिला पार्ट ऑफ स्पीच नाऊन. NOUN. नाऊनला मराठीमध्ये म्हणतात नाम. नाम. तर ते काय आहे नाम, काय आहे, त्यामध्ये त्याचे वेगवेगळे सब टाईप्स काय पडतात ते लगेचच आपण बघूया. तर चला सुरू करूया पार्ट ऑफ स्पीचमधील पहिला पार्ट ऑफ स्पीच नाऊन. नाऊन हा पार्ट ऑफ स्पीचमधील 1 नंबरचा पार्ट ऑफ स्पीच आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे सब काइंड्स पडतात, ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु पहिले समजून घ्या नाऊन म्हणजे काय. नाऊन म्हणजे काय, तर नाऊन म्हणजे एखाद्या वस्तूला, एखाद्या व्यक्तीला
किंवा एखाद्या गोष्टीला दिलेलं नाव हे म्हणजे नाउन. नाउन मीन्स अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. प्लेस, पर्सन, थिंग और आयडिया. नेम ऑफ पर्सन. पर्सन म्हणजे व्यक्ती. तो कोणी असू शकतो. माणूस असू शकतो, बाई असू शकतो, मुलगा असू शकतो, मुलगी असू शकते. बरोबर आहे. पर्सन, प्लेस और थिंग या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, पर्सन, प्लेस और थिंग. नाउन म्हणजे काय? नेम ऑफ पर्सन, प्लेस और थिंग यालाच नाउन म्हणतात. मग त्याच्या वेगवेगळ्या जाती केल्या जातात. उदाहरणार्थ बघा, तर नाउन म्हणजे काय? नाव म्हणजे नेम ऑफ पर्सन, प्लेस और थिंग. हेच सर्व आहे नाउनमध्ये, दुसरं काही नाही आहे. खूप लोक कन्फ्युजन करून घेतात, खूप मुलं कन्फ्युजन करून घेतात की नाउन म्हणजे काय. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्ही 100% तुमचा डाऊट क्लिअर होईल की नाउन म्हणजे काय. नाउनमध्ये 5 महत्त्वाचे प्रकार आहेत. 5. त्याच्या व्यतिरिक्त जास्त डोक्यात घ्यायचं नाही, फक्त 5. तर ते कोणते बघूया. पहिला जो आहे बघूया, काइंड्स ऑफ नाउन. काइंड्स ऑफ नाउन. पहिला, प्रॉपर नाउन. आता प्रॉपर नाउन म्हणजे काय तुम्हाला या शब्दामध्येच कळतंय. प्रॉपर म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेलं प्रॉपर नाउन, एखाद्या ठिकाणाला दिलेलं प्रॉपर नाउन आणि एखाद्या गोष्टीला दिलेलं प्रॉपर नाउन. बस, याच्या व्यतिरिक्त काय आहे? काहीच नाही. त्यामुळे म्हणतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 100% डाऊट क्लिअर होईल. एखाद्या व्यक्तीला दिलेलं प्रॉपर नाउन. बरोबर आहे ना. प्रॉपर म्हणजे बघा, तुमच्या वर्गामध्ये 40 मुलं आहेत. प्रत्येक मुलाचं वेगळं नाव आहे. बरोबर आहे ना. एकाचं नाव आहे गणेश, एकाचं नाव आहे संदीप, एकाचं नाव आहे राम. मुलगी तिचं नाव आहे धनश्री, है ना, ईश्वरी, आर्या. काही नाव ते त्यांना प्रॉपर नाव दिलेले. बरोबर आहे ना. प्रॉपर पर्सन, प्रॉपर नाउन झालं. दुसरं आहे प्लेस. आता जगामध्ये खूप प्लेस आहे. जगात सोडा, आपल्या गल्लीतच खूप जागा आहेत, प्लेसेस आहेत. बरोबर आहे ना. आपल्या तालुक्यात, राज्यात खूप प्लेस आहेत, परंतु त्या प्लेसला प्रत्येकाला एक वेगळं नाव आहे. त्यालाच प्रॉपर नाव म्हणतात. बरोबर आहे ना. आता मी राहतो शिर्डीमध्ये. प्लेस काय? शिर्डी. प्रॉपर नाउन. प्लेसचं नाव आहे प्रॉपर, शिर्डी दिलेले, ते झालं प्रॉपर नाउन. दुसरं अहमदनगर, इंडिया, हे सुद्धा प्रॉपर नाउन आहे. समजलं? तर प्रॉपर नाउन प्लेसचं. त्यानंतर थिंग आहे. आता येथे खूप मुलांचं कन्फ्युजन होतं. एक्झाममध्ये कन्फ्युजन होतं की थिंग्स म्हणजे काय. थिंग्स म्हणजे ज्या काही निर्जीव वस्तू आहे, निर्जीव, ज्या खात नाही, पीत नाही, चालत नाही, झोपत नाही, उठत नाही, काहीच करत नाही, त्याला थिंग म्हणतात. हा मोबाईल ज्याच्यामध्ये मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ती थिंग आहे. बरोबर आहे ना. मोबाईल. परंतु मोबाईल कोणता? माझा मोबाईल कंपनी सांगतो विवो आहे ना, विवो आहे, तो प्रॉपर नाव झालं मोबाईलचं. नाही तर मोबाईल तर खूप आहे. सॅमसंग आहे, नोकिया आहे, ॲपल आहे, आयफोन आहे ना, असे खूप कंपन्या आहेत. परंतु त्यामध्ये विवो हे झालं प्रॉपर नाव त्या मोबाईलचं. बरोबर. अजून वस्तू फॅन आहे. वरती फॅन, खूप फॅन आहेत जगामध्ये. एका घरात 2 कंपनीचे फॅन असतात, परंतु फॅनची जी कंपनी आहे ना, फॅनची कंपनी, ते आहे प्रॉपर नाव. बरोबर. कोणतीही वस्तू घ्या. टेबल आहे, टेबलला सुद्धा कंपनी ज्यांनी ब्रँड बनवलेला आहे टेबलचा, त्या टेबलवर लिहिलेलं असतं कोणत्या ब्रँडचं टेबल आहे. ते झालं प्रॉपर नाउन थिंग. अजून कोणते थिंग आहे? ताजमहल वस्तू आहे, मॉन्युमेंट. बरोबर आहे ना. सर्वांना माहिती आहे ताजमहल एक वस्तू आहे, थिंगमध्ये येते. परंतु ताजमहल
ताज महल हे झालं त्याचं प्रॉपर नाव. त्यानंतर भिंत घेऊयात. भिंत कॉमन नाव नाही. भिंत कॉमन नाव आपल्याला पुढं बघायचं आहे, परंतु सांगतो भिंत. खूप भिंती आहे, माझ्या पण घराला भिंती आहे. परंतु द ग्रेट वॉल ऑफ चायना, भिंत वॉल, द ग्रेट वॉल ऑफ चायना प्रॉपरमध्ये येतं. ती थिंग झाली प्रॉपर. तर तुम्हाला कळायचं असं पर्सन प्रॉपर नाव, त्याचं स्वतःचं नाव त्याला दिलेलं प्रॉपर. प्लेस एखाद्या ठिकाणाचं महाबळेश्वर प्लेस आहे, प्रॉपर नाव दिलेलं आहे त्याला. थिंग वस्तू वेगवेगळ्या आहेत. आता वस्तूमध्ये खूप वस्तू येतो. पेन सुद्धा येतो, हा चॉक सुद्धा येतो, परंतु हा चॉक कोणत्या तरी कंपनीने बनवलेला आहे. त्याच्या मागे कोणतं तरी ब्रँड आहे, कंपनी आहे, ते झालं त्याचं प्रॉपर नाव. शूज आहे, शूज तुम्ही वापरता शूज, वेगवेगळ्या कंपन्या आहेत. बाटा ही कंपनी प्रॉपर आहे, ते झालं प्रॉपर नाव. नाही तर शूज तर खूप आहेत है ना. तर तुम्हाला आता समजलंच असेल. याची प्रॉपर नाउनची सुद्धा डेफिनेशन आहे. नेम ऑफ पर्टिक्युलर खूप महत्वाचा वर्ड आहे. नेम ऑफ पर्टिक्युलर प्लेस, पर्सन अँड थिंग. पर्टिक्युलर ध्यानात ठेवा. प्रॉपर मध्ये पर्टिक्युलर इम्पॉर्टंट वर्ड आहे. नेम ऑफ पर्टिक्युलर प्लेस, पर्सन और थिंग. आपण त्याचे एक्झाम्पल्स पण बघितले. तुम्हाला काही एक्झाम्पल्स लिहून दाखवतो बघा. पर्सन, पहिले पर्सनचे एक्झाम्पल बघू. मी संदीप सर है ना, संदीप. राम हे झाले व्यक्ती. आता लेडीजचं नाव सुद्धा येतं. सीता है ना, गीता झालं पर्सन. अजून कोण कोण पर्सन येतं? खूप. जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्यांचे जे नाव आहेत ना त्यांना दिलेले ते सगळे पर्सन मध्ये येतात. समजलं. त्यानंतर प्लेस बघा. प्लेस पर्टिक्युलर शब्द विसरू नका. प्लेस पर्टिक्युलर. राहता, शिर्डी है ना, हे ठिकाण आहेत. अमेरिका ठिकाण आहे, नाव दिलेले प्लेस प्रॉपर आणि पर्टिक्युलर. इंडिया देश आहे, पर्टिक्युलर नाम आहे कंट्रीचं. कंट्री खूप आहेत परंतु त्यामध्ये इंडिया पर्टिक्युलर कंट्री आहे. त्यानंतर थिंग्स तुम्हाला सांगितलं. शूज आहे त्याची कंपनी आहे बाटा. मोबाईल आहे त्याची कंपनी आहे विवो, बरोबर आहे. त्यानंतर फॅन आहे त्याची कंपनी आहे अँकर या उषा फॅन आहे ना. उषा फॅन जास्त फेमस आहे उषा फॅन. तर उषा फॅन कंपनीचं नाव आहे, ब्रँड येतो. त्यानंतर चप्पल, स्लीपर, चेअर, टेबल, ज्या काही निर्जीव वस्तू आहे सगळ्यांना नाव आहेत. ते सर्व येतात थिंग मध्ये. मॉन्युमेंट ताजमहल प्रॉपर आहे. त्यानंतर आहे लाल किल्ला, रेड फोर्ट, बरोबर प्रॉपर आहे. त्यानंतर यामध्ये अजून काय येतं? नद्या येतात बघा. गंगा नदी, गंगा रिव्हर है ना, प्रॉपर नाव आहे. रिव्हर तर खूप आहेत इंडियामध्ये, देशामध्ये, मग परंतु गंगा इज अ प्रॉपर नाउन ऑफ एनी पर्टिक्युलर रिव्हर. एका नदीचं नाव आहे ते गंगा, तिला नाव दिलेलं आहे. यमुना, सरस्वती है ना, नाईल, ॲमेझॉन या वेगवेगळ्या नद्या आहेत त्यांना नावं दिलेली आहेत. त्या नावाने त्या ओळखल्या जातात गंगा. या प्रकारे आपण खूप एक्झाम्पल्स बघू शकतो. पर्सन, प्लेस और थिंग प्रॉपर नाउन मध्ये खूप एक्झाम्पल आहेत आपल्या आसपास. तुम्ही आता यानंतर याच्या रिलेटेड वेगवेगळे एक्झाम्पल शोधू शकतात, बरोबर आहे. तर हा झाला
काइंड्स ऑफ नाउन मधील पहिला प्रॉपर नाउन. यानंतर आपण दुसरा बघणार आहोत कॉमन नाउन. हा यापेक्षाही सोपा आहे कॉमन नाउन. तर चला काइंड्स ऑफ नाउन मधील दुसरा पार्ट बघूया. दुसरा काइंड बघूया कॉमन नाउन. कॉमन नाउन. आता कॉमन मध्ये कॉमन राहिलं काय? कॉमन राहिलं बरोबर आहे ना. कॉमन शब्द सर्व काही सांगतो. कॉमन म्हणजे एखाद्या व्यक्तीला, प्लेस, पर्सन, थिंग यांचे कॉमन नाव. कॉमन नाव कॉमन बरोबर आहे ना. कॉमन बघूया कसं. कॉमन नेम ऑफ प्लेस. सेम आहे, काय फरक नाही. प्लेस, पर्सन अँड थिंग याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. कॉमन नेम ऑफ प्लेस, पर्सन अँड थिंग. आपण प्रॉपर नाउन मध्ये बघितलं संदीप. संदीप हे माझं प्रॉपर नाउन आहे, परंतु मला जर कोणी बघितलं तर काय म्हणणार? टीचर है ना, टीचर. तर टीचर कॉमन नाउन. बॉय कॉमन नाउन. सीता गर्ल कॉमन नाउन. गर्ल मी जर म्हटलो हे गर्ल कम हिअर, कोणती गर्ल? नाव विचारलं का मी, नावाने हाक मारले का नाही, कॉमन झालं. हे गर्ल कम हिअर. तिथं 5 मुली उभे आहे, मी म्हटलो हे गर्ल कम हिअर, तर त्या कन्फ्यूज होणार ना कोणाला बोलवले. हे बॉय कम हिअर, 4-5 मुलं उभे, ते कन्फ्यूज होणार. परंतु मी म्हटलो राम प्लीज कम हिअर, श्याम प्लीज कम हिअर, अशोक प्लीज कम हिअर, तर तो अशोकच येणार. त्याला म्हणतात प्रॉपर. हे डिफरन्स आहे प्रॉपर आणि कॉमन मध्ये. गर्ल झाले, हे झाले पर्सन. आता प्लेस, तुम्हाला प्लेस सांगितलं की शिर्डी. शिर्डी ही काय? सिटी आहे. सिटी. सिटी तर खूप आहे, लाखो सिटी जगामध्ये खूप, पण त्यापैकी शिर्डी प्रॉपर. शिर्डी एकच आहे प्रॉपर बरोबर आहे ना. इंडिया. इंडिया आपण प्रॉपर मध्ये बघितलं की इंडिया कंट्री एकच आहे इंडिया जगामध्ये. अँड आय लव्ह माय कंट्री इंडिया. तुम्ही भारतीय आहात मला माहिती बरोबर आहे ना. तर इंडिया ही एकमेव कंट्री आहे पुऱ्या जगामध्ये. परंतु कंट्री तर खूप आहेत ना, तर मग कंट्री है ना. कंट्री इंडियाच्या ठिकाणी घेतलं कंट्री, हे कॉमन आहे कंट्री. कंट्री बरोबर. त्यानंतर आपण अजून गोष्टी घेतल्यात वेगवेगळ्या. आता प्लेसमध्ये कॉन्टिनेंट्स येतात है ना. एशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॉन्टिनेंट्स येतात. कॉन्टिनेंट्स हा सुद्धा कॉमन वर्ड आहे. आणि एशिया हा एक स्पेसिफिक कॉन्टिनेंट आहे, त्यामुळे तो प्रॉपर मध्ये येतो. त्यानंतर थिंग्स बघा. थिंग्स मॉन्युमेंट. आपण खूप वस्तू बघितल्या, त्यापैकी आपण मोबाईल एक सिंपल उदाहरण घेऊ. विवो कंपनी बघितलं, परंतु मोबाईल अनेक कंपनीचे मोबाईल आहेत है ना. शूज, फॅन, अनेक कंपनीचे. कॉमन आहे पेन, वस्तू पेन है ना. बुक बरोबर आहे. टेबल, थिंग, चेअर, सगळे काय कॉमन. आणि प्रॉपर हे कॉमनशीच रिलेटेड असतात. प्रॉपरचेच कॉमन तयार होतात. चेअर घेतली, चेअरची कंपनी आहे. टेबल घेतला, टेबल कोणीतरी ब्रँड बनवतं. बुक्स घेतलं, बुक्सचं नाव असतं, कादंबरीचं नाव असतं, टेक्स्टबुकचं नाव असतं. बुक्सचं प्रॉपर सुद्धा नाव असतं, प्रॉपर नाव. पेन, पेनाला सुद्धा नाव असतं. हा पेन आहे रेनॉल्ड कंपनी ब्रँड. असे तर हजारो पेन आहेत, परंतु पेनाला सुद्धा नाव आहे काय? रेनॉल्ड. वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आता दुसरा पेन घेऊ. हा बघा सेलोचा पेन आहे. बदलली ना कंपनी, बदलला ना ब्रँड, सिंपल आहे. एवढं काय त्याच्यात कन्फ्युजन करून घेण्यासारखं नाही. तर कॉमन नावामध्ये बघा कॉमन बॉय, गर्ल, सिटी, प्लेस कॉमन मध्ये येतं. थिंग्स
त्यामध्ये आपण अनेक उदाहरणं बघितली आहे. तर सर्वांना समजलं असेल, समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिवर्स करून तुम्ही बघू शकता की कॉमन नाउन कशाला म्हणतात. तर चला आता नेम ऑफ पर्सन वगैरे हे झालं. काइंड्स ऑफ नाउन मधील तिसरा प्रकार बघूया. ओके, तर काइंड्स ऑफ नाउन मधील तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नावामध्ये सर्व काही दिलेलं असतं. कलेक्टिव्ह म्हणजे कलेक्शन है ना, ग्रुप. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे ग्रुप. सिंपल ध्यानात ठेवा. इट इज अ नेम ऑफ ग्रुप. ग्रुप ऑफ पर्सन, प्लेस and things. It is a name of group of person, place or thing. Group हा word ध्यानात ठेवा. ग्रुप म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन. ग्रुप म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. तर त्यामध्ये काय काय येऊ शकतं. ग्रुप कोणाकोणाचा असतो, परंतु ग्रुप असं पाहिजे बघा, तुम्ही कोणताही ग्रुप नाही घेऊ शकत. ग्रुप जर घेतला तर त्या ग्रुपमध्ये एक पर्टिक्युलर जमाव पाहिजे. पर्टिक्युलर है ना. फॉर एक्झाम्पल आपण एक ग्रुप घेतला टीम है ना. एक्झाम्पल घेतलं टीम. टीम ती कोणती टीम असू शकते. क्रिकेटची टीम असू शकते, हॉकीची टीम असू शकते, बास्केटबॉल, कोणती टीम असू शकते टीम. परंतु तो प्लेयर्सचा ग्रुप आहे, बरोबर आहे ना. खेळाडूंचा ग्रुप आहे टीम, बरोबर. सिंपल आहे. त्यानंतर फॅमिली. फॅमिलीमध्ये कोण असतं, कुटुंबातीलच व्यक्ती असतात, बरोबर आहे ना. तो एक ग्रुप आहे. त्यानंतर आहे क्लास. विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, त्याला क्लास म्हणतो आपण. पर्टिक्युलर. त्यानंतर कमिटी. काही ठराविक व्यक्तींची एक कमिटी तयार केली असते, त्याला आपण कमिटी म्हणतो. तो एक ग्रुप आहे. कंपनी ग्रुप आहे. त्यानंतर आर्मी, सोल्जर यामध्ये असतात, त्याला म्हणतात आर्मी. त्यानंतर आहे कॅटल, जनावरांचा ग्रुप आहे. असे वेगवेगळे जे ग्रुप एकत्र असतात एका पर्टिक्युलर गोष्टीचे, त्यालाच म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. इट इज अ नेम ऑफ ग्रुप ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग. ग्रुप केलेला असतो, परंतु ठराविकच गोष्टी एकत्र केलेल्या असतात, बरोबर आहे ना. ठराविक गोष्टी एकत्र असतात, त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. समजलं. ओके, तर आता पुढे बघूया 4 नंबरचा खूप महत्त्वाचा टाईप आहे आणि खूप सोपा आहे बघा. मटेरियल नाउन. मटेरियल म्हणजे काय, जे काही मटेरियल आहे. मटेरियल कोणती गोष्ट तयार होताना त्यामध्ये कोणतं ना कोणतं मटेरियल यूज केलं जातं. चॉक तयार करायचं आहे, कोणतं तरी मटेरियल यूज केलेलं आहे. पेन तयार करायचं आहे, कोणतं तरी मटेरियल यूज केलेलं आहे. वरती प्लॅस्टिक आहे, इकडं स्टील आहे, मटेरियल यूज केलेलं आहे. याला म्हणतात मटेरियल नाउन. सिंपल आहे. मटेरियलमध्ये काहीच टेन्शन घ्यायचं नाही. मटेरियल कोणती गोष्ट तयार करताना त्यासाठी जे मटेरियल लागतं, जे मटेरियल यूज केलं जातं, त्याला म्हणतात मटेरियल नाउन. आणि मटेरियल नाउन अनकाउंटेबल असतं, म्हणजे ते मोजता येत नाही. आता या पेनमध्ये किती प्लास्टिक मटेरियल यूज केले कोणी सांगू शकतं? नाही सांगू शकत. तुम्ही म्हणाल 5 ग्रॅम 10 ग्रॅम. ते ग्रॅम जे आहे ते मेजरमेंट आहे, ते याच्यामध्ये येत नाही. मटेरियल तुम्ही म्हणू शकता का 1 प्लास्टिक घेतले आणि 2 प्लास्टिक घेतले? नाही म्हणू शकत, बरोबर आहे. तर त्याला म्हणतात मटेरियल नाउन. आता हा ब्लॅक बोर्ड आहे, याला वूड यूज केलेले आहे ना, लाकूड यूज केलेले आहे. तुम्ही म्हणू शकता का 1 वूड यूज केलं, 2 वूड यूज केलं, 3 लाकूड यूज केले? नाही म्हणू शकत. तर ते सुद्धा येतं मटेरियल नाउनमध्ये. याची डेफिनेशन आहे नाउन दॅट स्टँड फॉर
मटेरियल, जे नाउन मटेरियल साठी आता मटेरियल नाउनचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल प्लास्टिक बघितलं आपण. प्लास्टिक इज अ मटेरियल. वेगवेगळ्या खूप वस्तू प्लास्टिक पासून बनवतो ते एक मटेरियल आहे. त्यानंतर आहे गोल्ड, सोनं, गोल्ड मटेरियल आहे. आयर्न मटेरियल आहे. आयर्न सुद्धा काय आहे? मटेरियल आहे. परत त्यामध्ये वॉटर सुद्धा येतं. वॉटर सुद्धा मटेरियल मध्ये येतं. आपण ते काउंट करू शकत नाही. आपण म्हणतो का 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर. तुमच्याकडे समजा पाऊस झाला, तुम्ही म्हणले माझ्याकडे 10 पाऊस पडले, 5 पाऊस पडले, असं नाही म्हणत आपण. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण म्हणतो 1 लिटर वॉटर बॉटल. ती बॉटल झाली 1 लिटरची, ती मेजरमेंट आहे. परंतु आपण पाणी असे थेंब काउंट नाही करू शकत. बरोबर आहे ना? तर वॉटर, त्यानंतर ऑइल हे सुद्धा मटेरियल आहे. गॅस हे सुद्धा मटेरियल नाउन आहे. असे खूप प्रकार आहेत. त्यानंतर यामध्ये सिल्वर येतं, वूड येतं, एक्सेट्रा. असे जे जे मटेरियल आहेत, स्टाईल फरशीसाठी जे मटेरियल यूज केलं जातं त्या मटेरियलचं जे नाव आहे ते सुद्धा मटेरियल नाउनमध्ये येतं. त्याला एक वेगळं नाव दिलेलं असतं मटेरियलला. बरोबर आहे ना? शहाबादी फरशी, त्याला कोणतं मटेरियल आहे? स्टाईल बनवलेली आहे, ते कोणतं मटेरियल आहे? तर मटेरियल नाउन दॅट स्टँड फॉर मटेरियल. प्लास्टिक आहे, गोल्ड आहे, आयर्न आहे, वॉटर आहे, ऑइल आहे, गॅस, सिल्वर, वूड आणि अनेक खूप आहेत. तुम्हाला जर वेगळे काय माहीत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर बघा 4 नंबर झालं मटेरियल नाउन. खूप सोपं आहे. मटेरियल यूज केलं जातं. आता तुम्ही म्हणाल वॉटर है ना, त्यानंतर वॉटर हे मटेरियल आहे. ऑइल हे सुद्धा मटेरियल आहे, काउंट करू शकत नाही. गॅस आपण काउंट करू शकत नाही. सिल्वर काउंट करू शकत नाही. 1 सिल्वर, 2 सिल्वर. वूड एक वूड, 2 वूड असे काउंट करू शकत नाही आपण. तर हे सर्व काय आहे? मटेरियल नाउन. समजलं? आणि आता सगळ्यात शेवटचा जो काइंड्स ऑफ नाउन आहे तो बघूया. आता सगळ्यात शेवटचा जो नाउन आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, हा खूप मजेदार आहे. बघा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा काय, वी कॅन नॉट सी और फील. आपण ज्याला बघू शकत नाही आणि फीलही करू शकत नाही, त्याला टच करू शकत नाही, बघू शकत नाही, ते सर्व आले ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण बघू शकत नाही? आता चॉक आहे, हात तुम्ही बघू शकतात, त्याला हात पण लावू शकतात, फील करू शकतात. बरोबर आहे? बघू शकतात ना? सिंपल आहे. हा ॲब्स्ट्रॅक्टमध्ये येत नाही. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे काय उदाहरण आहेत बघा. एक्झाम्पल स्लीप झोपणे. तुम्ही तर झोपता, पण तुम्ही बघू शकता का? तुम्ही झोपलेले, तुमचं शरीर आहे बेडवर, परंतु झोप काय आहे याचं काही डेफिनेशन होऊ शकतं का? झोप, स्लीप बघू शकता का? तुम्ही तिला टच करू शकता का? नाही करू शकत. टच करू शकत नाही. तर ते येतं ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये. बरोबर आहे? त्यानंतर विजडम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सोपं आहे. विजडम सुद्धा काय? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. त्यानंतर सिंपल फ्रेंडशिप. बघा माझी त्याची जी फ्रेंडशिप आहे, मैत्री आहे, परंतु मैत्री हे दिसतं का? काय आहे मैत्री? नाही दिसत. फ्रेंडशिप इज ऑल्सो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सिंपल आहे, कन्फ्यूज होऊ नका. स्लीप, विजडम, फ्रेंडशिप, ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही परंतु आपण त्याचे नावं घेतो, त्या सर्व कशामध्ये येतात? ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये येतात. त्यानंतर डेथ, मृत्यू म्हणजे व्यक्ती जेव्हा मरतो आपण डेथ म्हणतो, परंतु मृत्यू बघू शकतो का आपण? कसा आहे तो मृत्यू? हा व्यक्ती मेला, त्याच्यातून मृत्यू बाहेर आला, आपण त्या मृत्यूला बघितलं, हात लावून पाहिलं, बघितलं नाही? बघत. डेथ हा सुद्धा काय आहे?
ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. लाईज, खोटं बोलणे. आता खोटं बोलणे हा शब्द आपण किती वेळेस वापरतो, तू खोटारडा आहे, यू आर टेलिंग लाय. परंतु लाय, खोटं हा काही व्यक्ती आहे, पर्सन आहे का, थिंग आहे का, काही वस्तू नाही आहे. लाय आपण बघू शकत नाही, तर लाय सुद्धा काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. त्यानंतर ऑनेस्टी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आपण ऑनेस्टी सुद्धा बघू शकत नाही, हा किती ऑनेस्ट आहे, परंतु ते सुद्धा काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. हॅपीनेस. हॅपीनेस है ना, हॅपीनेस हा सुद्धा एक वर्ड आहे, हॅपीनेस, परंतु आपण बघू शकत नाही हॅपीनेस. त्यानंतर सॉरो, दुःख बघू शकत नाही. मला आज खूप दुःख झाले, किती दुःख झाले, एक दुःख, दोन दुःख, तीन दुःख नाही सांगू शकत. त्यामुळे सॉरो सुद्धा काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर असे या प्रकारे अनेक आपण खूप एक्झाम्पल्स बघू शकतात. मी या सर्व एक्झाम्पलची यादी जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. आणि सर्वात गोष्ट, तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपलं जे चॅनल आहे माय क्लासरूम, त्याला काय करा, सबस्क्राईब करा. जे लाल बटन दिसतंय त्याच्यावर जोरात दाबा, जोरात दाबा. आणि बेल जी आहे ना त्या शेजारची, त्याच्यावर ऑल असे नोटिफिकेशन करा, जेणेकरून पुढे असे जे व्हिडिओ येणार आहे ते तुम्हाला अपलोड केल्या लगेच तुम्हाला दिसला पाहिजे. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सर्व सांगतात म्हणून मी सांगतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला याची पुन्हा रिव्हिजन करायची असेल तर तुम्ही हा पुन्हा एकदा व्हिडिओ रिव्हर्स घेऊन बघू शकता. यानंतर नाउन याच्यामध्ये अजून सुद्धा पुढं काहीच आहे, ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जर तुम्हाला हे कळले असेल आणि काही जर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर तुम्ही बघितले नाउनचे 5 प्रकार पडतात: प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि हे 5ही प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि 5ही नाउन समजलेले असतील. तर आज इतकंच या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. चलो बाय.